रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे आपल्या लाडक्या विठू माऊलीचं स्मरण करून तुम्हा सर्वांचं अवघा रंग एक झाला स्पेशल पार्टनर पितांबरी देवभक्ती अगरबत्ती या भजन मालिकेमध्ये मनापासून स्वागत करते. माऊली, आज आश्विन वद्य त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी. असं म्हणतात की याच दिवशी देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला, म्हणून या दिवशी लोक धन्वंतरीची पूजा करतात. संतश्रेष्ठ तुकाराम बुवांच्या शिष्या संत बहिणाबाई यांचा हा अभंग. संत बहिणाबाईंनी भागवत धर्माची जी इमारत आहे त्या इमारतीचा पाया नेमका रचला कोणी, त्याचं आवार कोण झालं, या सगळ्याचं वर्णन करताना ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ आणि तुकोबाराय या सगळ्यांच्या भूमिकांना आणि यांनी केलेल्या कामाला या एका अभंगामध्ये बांधून आपल्यासमोर ठेवलंय. या सगळ्या संतांच्या रचनांकडे आणि या सगळ्या संतांच्या जीवन नाट्याकडे ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी असं आपल्या लक्षात येतं की तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या जगण्याला आधार देणारं तत्व जर कोणी सांगितलं असेल तर ते आमच्या या संतांनी सांगितलं. जळी स्थळी काष्टी पाषाणी जर भगवंत असेल, जळी स्थळी काष्टी पाषाणी जर आमचा विठ्ठल असेल, तर त्या विठ्ठलाची उपासना करण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? त्या विठ्ठलाचं नाम घेतलं पाहिजे. आणि नाम हे या सर्व युगामध्ये अत्यंत सर्वश्रेष्ठ आणि सोपं असं आहे. म्हणून हे सगळे संत आपल्याला नामाचं महत्त्व समजून सांगतात. ज्ञानदेवांनी ज्ञानाचा उत्कट आविष्कार करता करताच नामाचं महत्त्व सांगितलंच. नाम म्हणण्यानं, नाम घेण्यानं काय होते तर अंतरंगातली तृष्णा जागृत होते आणि ती तृष्णा, ती तहान तुम्हाला त्या विठ्ठलातला जो ठला ठ आहे तिथपर्यंत घेऊन जाते. ज्यावेळी आपल्या अंतरंगातला प्रकाश आपल्याला दिसायला लागतो आणि तो दिसण्याचं साधन काय सांगतात संत, तर ते नाम हे असं सांगतात. आधुनिक काळातल्या कवीची फार सुंदर रचना आहे. तो असं म्हणतो की माती खोदत मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल तर हाती काही लागणार नाही. माती खोदत मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल तर हाती काही लागणार नाही, कारण मुळापर्यंत जाण्याचा मार्ग फुलातून जातो. संत तुम्हाला मला फुलातून मुळाकडे घेऊन जातात. आणि म्हणजे काय दाखवतात तर तुमच्याच अंतरंगात वसलेलं असलेलं जे विठ्ठल तत्व आहे ते कशानं जागृत होईल हे सांगतात, तर ते नाम महिमेनं जागृत होईल असं सांगतात. हरिपाठाचे अभंग आम्ही नित्य म्हणतो, ऐकतो, पाठही आहेत आमचे. पण हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असं म्हणताना देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधी येल्या, या चार मुक्तींचा अर्थ आम्ही कधी जाणतो का, कधी समजून घेतो का? ज्ञानदेव म्हणतात चार मुक्ती कोणत्या आहेत? सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. तुम्ही आणि मी अगदी साधं जीवन जगतो, रोजचं जगणं जगतो. मुंबईचं बघितलं, पुण्याचं बघितलं, नाशिकचं, नागपूरचं, अवघ्या महाराष्ट्रातल्या माणसांचं जर जगणं बघितलं तर ते तिथल्या एकूण व्यवस्थेशी बांधलेलं आहे. मग या व्यवस्थेशी बांधलेल्या जगण्यातून चार मुक्ती साधतील का? साधतील की? नाम घेतलं तर साधतील. सलोकता म्हणजे ज्ञानदेव म्हणतात त्याच्या लोकात जाऊन राहणं. समीपता म्हणजे ज्ञानदेव सांगतात त्याच्या जवळ जाऊन राहणं. स्वरूपता म्हणजे त्याच्यासारखं दिसायला लागणं. आणि सायुज्यता म्हणजे त्याच्यामध्ये स्वतःला अर्पण करून टाकणं. या चार मुक्ती केव्हा साधतात? जेव्हा नामाचा महिमा आम्हाला कळतो आणि अखंडपणानं विठ्ठल 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 असं नाम आमच्या जिभेवर रुंजी घालत राहतं. नामदेव असं म्हणतात या काळामध्ये नाम घेणं सोपं आहे. ते सोपं कसं आहे आणि ते तुम्हाला कुठे घेऊन जातं हेच ऐकणार आहोत आपण आजच्या अभंगामध्ये. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम। जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम। जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरि जय 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 राम, जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम। हरि जय जय राम, राम, जय 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 राम, राम, जय जय हरि जय जय राम, राम कृष्ण हरि, हरि जय 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 राम,
जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम आ हरि जय 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 राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरि 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरि 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 जय जय राम कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरि 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 रामकृष्ण हरी. मी गीतांजली महाराज अभंग भुजबळ आपल्या लाडक्या विठुरायाचं स्मरण करून अवघा रंग एक झाला ह्या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपण म्हणत असतो की पूर्वीसारखी आता सकारात्मक ऊर्जा उरली नाहीये. पूर्वीसारखी रोज सकाळी लवकर उठून महिला सडा समर्जन करत असायच्या, रांगोळी काढत असायच्या, जात्यावर दळण दळत असायच्या, नवे नवे वासुदेवाचं भजन नेहमी रोज आपल्या कानी पडत असायचं. पण आता मात्र हे सगळं ह्या युगामध्ये वेगाने ग्रासलेल्या मनुष्याला हे सगळं कुठेतरी विस्मरण होत चाललंय आणि तेच आपल्या सर्वांना पुन्हा नव्यानं ऐकता यावं याच्याकरिता सुंदर असं भजन घेऊयात. आता पुन्हा आपण ऐकूयात भाग्यश्री टिकले यांच्या सुंदर अशा मधुर वाणीतून भक्तिगीत. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमो
की ज्यांनी ही कीर्तन भक्तीची पताका उत्तर भारतापर्यंत नेऊन पोचविली आणि नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असं म्हणून कीर्तन हे प्रबोधनाचं साधन ठरवलं. निज ज्ञानाची प्राप्ती कीर्तनाच्या माध्यमातून करवून दिली ते संत श्रेष्ठ नामदेवराय. भगवंताशी त्यांचा एक लढीवाळ असा संवाद असायचा. प्रेमाचं नामदेवराय म्हणजे पांडुरंगाचे प्रेम भांडारी. हो, पंढरीरायाचे प्रेम भांडारी म्हणजे नामदेवराय. ते नामदेवराय केशवाचं कृष्णाचं गोड वर्णन करतात. राधिकेच्या खांद्यावरती हात ठेवलेला भगवान गोपाल कृष्ण मुखामध्ये बासरी वाजवतो. ही बासरी मोठी गोड आहे, बावरी आहे, बासरी आहे. असं कुठलंही मेकॅनिझम नाही, फक्त 6 छिद्र आणि एक नळी, बांबू, ज्याच्यात कुठलंही मेकॅनिझम नाही. 6 छिद्रातून 6 षडरूप तिने बाहेर काढले आणि हे षडरिपू बाहेर निघाल्यानंतर सद्गुणांच्या माध्यमातून भगवंताला आवडणारे 7 सूर ती या माध्यमातून देऊ लागली. आपला देह आतून संपूर्ण मोकळा केला, काम क्रोध सगळं बाहेर काढलं, पूर्ण मोकळी झाली, भगवंताला समर्पित झाले म्हणते ती. तिला विचारलं वाजते किंवा? हा, ती म्हणाली जोपर्यंत माझा स्वामी माझ्यामध्ये फुंकर घालत नाही तोपर्यंत मी एक अक्षरही बोलत नाही. सगळ्यात महत्वाचा गुण, गुरुनी आज्ञा केल्याशिवाय पुढे पाऊलही ठेवायचं नाही. स्वामी नामदेवराय भगवंताच्या या बासरीचं आणि त्यांच्या या सुंदरशा रूपाचं मोठं गोर वर्णन या गवळणीच्या माध्यमातून करतात. देहुळा चरणी वाजवितो वेणू. देहुळा चरणी वाजवितो वेणू, वाजवितो वेणू. देहुळा चरणी देहुळा चरणी वाजवितो वेणू. देहुळा चरणी वाजवितो वेणू. देहुळा चरणी वाजवितो वेणू. ओ देहुळा चरणी वाजवितो वेणू. गोपिका रमणू स्वामी माझा, गोपिका रमणू स्वामी माझा. देखी लागे माये यमुनेच्या तीरी, देखी लागे माये यमुनेच्या तीरी. हात खांद्यावरी राधिकेच्या, हात खांद्यावरी राधिकेच्या. देखी लागे माये यमुनेच्या तीरी, देखी लागे माये यमुने
तीरी कुंजावर न डोळे माथा बाभर सोटी कुंजावर न डोळे माथा बाभर सोटी मयूर पुच्छ वेष्टी शोभत से मयूर पुच्छ वेष्टी शोभत से देखी लागे माए यमुने तीरी देखी लागे माए यमुने तीरी सगुन मेघ श्याम लावण्य सुंदर सगुन मेघ श्याम लावण्य सुंदर सगुन मेघ श्याम लावण्य सुंदर नामया दातार नामया नामया दातार केशवराज नामया दातार केशवराज देखी लागे माए यमुने तीरी देखी लागे माए यमुने तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या हात खांद्यावरी राधिकेच्या देखी लागे माए यमुने तीरी देखी लागे माए यमुने तीरी यमुने तीरी भाग्यदा लक्ष्मी बारम्मा भाग्यदा लक्ष्मी बारम्मा लक्ष्मी बारम्मा
रामकृष्ण हरी. प्रस्तुत अभंग स्त्रीसंत मांद्याळींमध्ये सर्वोच्च गणल्या जाणाऱ्या अशा जणाबाईंचा, आणि अर्थात जणाबाईंनी ज्ञानोबरायांचं वर्णन करावं ते सख्या म्हणून, आणि निव्वळ सखा नाही तर विवेक सागर, विवेक सिंधू असं वर्णन करावं. अभंगच मुळात गूढ अर्थानं आलेला. विवेका सागरा ज्ञानाचा सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, ओ सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. विवेका सागरा ज्ञानाच्या सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, हो सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. मरोनिया जावे जावे, मरोनिया जावे जावे, मरोनिया जावे, बा माझ्याच्या पोटायावे, बा माझ्याच्या पोटायावे, हो विवेका सागरा ज्ञानाच्या सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, हो सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. ऐसे करिगा माझ्या भावा, ऐसे करिगा माझ्या भावा, सख्या माझ्या ज्ञानदेवा, 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 हो विवेका सागरा ज्ञानाच्या सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, हो सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. जावे ओवाळूनी जावे ओवाळूनी, जावे ओवाळूनी जावे ओवाळूनी, आ
वाळुनी जन्मोजन्मी दासी जानी जन्मोजन्मी दासी जानी विवेका सागरा ज्ञानाच्या सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा ओ सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा ओ सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा. आपलं आयुष्य फक्त स्वतःसाठी न जगता इतरांसाठी देखील कसं जगावं हे आपल्याला संतांच्या जीवन प्रवासातून कळतं. कधीतरी एक दिवस आपलं आयुष्य कुणा दुसऱ्यासाठी जगून पाहावं, तो अनुभव नक्कीच अतिशय आल्हाददायक असेल, यात काहीही वाद नाही. याच विचारांनंतर आज मात्र वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला.